शिवाजीराव आढळराव दादा, अठराव्या लोकसभेच्या प्रचाराच्या निमित्तानं आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री, आमच्या सगळ्यांचे राजकारणातले आदर्श आणि ज्यांनी गेले 15 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपला स्वतःचा ठसा उमटवला आणि देशापर्यंत त्यांचं राजकारण पोहोचलं असे आमचे मार्गदर्शक आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आज या ठिकाणी उपस्थित आहेत। व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय आमदार, माजी आमदार, सर्व पदाधिकारी, सर्व जिल्हाध्यक्ष, जिल्हा प्रमुख, आमच्या महिला आघाडीच्या सर्व नेत्या, समोर बसलेले माझ्या सर्व बंधू आणि भगिनी, या लोकसभेच्या निवडणुकीचं मतदान आता अवघ्या 8 दिवसावर येऊन थांबलंय। प्रचार अजून 4 दिवसांना पूर्ण थांबणार आहे आणि या निवडणुकीच्या मतदानामध्ये आपण ठरवणार आहे आपल्या देशाचं पंतप्रधान कोण होणार आहे। ही निवडणूक ठरवणाऱ्या देशाच्या प्रतिष्ठेची आहे। या निवडणुकीच्या माध्यमातून आपण हे ठरवणार आहोत की येणाऱ्या 5 वर्षामध्ये देश कुणाच्या हातात द्यायचा आणि आपल्यापुढे 2 पर्याय आहेत। एक, ज्यांनी गेल्या 10 वर्षामध्ये भारताची ओळख जगाच्या पाठीवर एक प्रगत राष्ट्र, एक उभरतं राष्ट्र म्हणून त्यांची ओळख करून दिली, ते देशाचे सन्माननीय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी। आणि दुसरा पर्याय आहे राहुल गांधी। मला वाटत नाही राहुल गांधीला कोणी याच्यावर एक तर शेंबडं पोरग सुद्धा त्याच्या नावाचा विचार करणार नाही पंतप्रधान पदासाठी, आणि म्हणून आपल्या पुढे एकच पर्याय राहतोय की नरेंद्र मोदी। नरेंद्र मोदींनी गेल्या 10 वर्षामध्ये काय केलं आम्ही सगळ्यांनी पाहिलंय। त्यांच्या पहिल्या 5 वर्षामध्ये त्यांच्याबरोबर मी जवळून काम केलं, प्रत्यक्ष काम केलं। ते पंतप्रधान व्हायच्या अगोदर मी 2 वेळा त्यांना भेटायला गांधीनगरमध्ये गेलो आणि महाराष्ट्राच्या विकासाची चर्चा त्यांच्याबरोबर केली। जे काही महत्वाचे निर्णय, इतिहासकारक निर्णय, क्रांतिकारक निर्णय त्यांनी जे घेतले त्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आणि अंतःकरणाचा प्रश्न म्हणजे राम मंदिराची उभारणी। 500 वर्ष राम मंदिराची उभारणी होत नव्हती आणि त्यासाठी फक्त आणि फक्त नरेंद्र मोदीजींना जन्म घ्यावा लागला आणि त्यांच्या माध्यमातून हे मंदिर उभं राहिलं। 70 वर्ष कुठलाही पंतप्रधान, कुठलाही राजकारण्याने तसा विचार सुद्धा केला नाही, पण सगळी संकट दूर करून नरेंद्र मोदीजींनी हा प्रकल्प उभा केला, हे मंदिर उभं केलं। हे सगळ्या भारतीयांच्या मनामध्ये अंतःकरणामध्ये आहे। 370चं कलम असेल आणि विकास कामाच्या माध्यमातून जर बोलायचं झालं तर मला आवर्जून सांगावंसं वाटेल, काही लोक चर्चा करतात की आमच्या साहेबांना 70,000 कोटी रुपयाची कर्जमाफी केली शेतकऱ्यांसाठी, केली, एकदाच केली। पण नरेंद्र मोदीजींनी पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देशातल्या 12 कोटी शेतकऱ्यांना 6,000 रुपये प्रत्येक वर्षी म्हणजे 72,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले आणि ते एका वर्षाला 72,000 कोटी। गेल्या 5 वर्षात ते 3,60,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट गेले आणि हीच योजना अजून 5 वर्ष पूर्ण करायची। आज अनेक दुसऱ्या योजना आहेत आणि सगळं करण्यासाठी मी माझ्या मतदारसंघापुरतं जर बोलायचं झालं तर मी आज निवडणुकीला जो उभा आहे तो फक्त आणि फक्त विकास कामं करण्यासाठी। माझा अजेंडा आहे फक्त विकास कामं करण्याची। समोरच्या उमेदवारांना काही टीका करू द्या, काही घाणेरडा आरोप करू द्या। त्यांनी काल परवा कुठेतरी त्यांच्या सोशल मीडियावर आणि एका भाषणामध्ये उल्लेख केला की खासदार आढळरावांनी संसदेमध्ये त्यांच्या कंपनीच्या फायद्याचे प्रश्न विचारले। मी रामलिंगाची शपथ घेऊन सांगतो, त्यांनी जो त्यांच्या ट्विटरवर आणि त्यांच्या सोशल मीडियावर जो प्रश्न टाकलाय तो हा प्रश्न आहे। आणि प्रश्न काय आहे, मी लोकसभेमध्ये 7 एप्रिल 2017 आणि फेब्रुवारी 2019 मध्ये विचारलेला प्रश्न होता की इस्रायल आणि गोवा शिपयार्ड यांनी संरक्षण विभागाला देणारे जे काही रॉकेट्स आहेत
किंवा त्याचे जे काही शस्त्र आहेत त्याचा कराराच्या संदर्भामध्ये इत्यंभूत माहिती द्यावी. त्याच्यामध्ये काही भारतीय कंपन्या आहेत का, काही भारतीय कंपन्यांनी त्याच्यामध्ये सहभाग होण्यासाठी इंटरेस्ट दाखवलाय का. आता एवढा प्रश्न सळसळीत पानपुडी आणि गोवा शिपयार्ड याच्याशी माझ्या कंपनीचं किंवा माझा व्यवसायाचा काही संबंध नाही. मंगलदास तुम्ही म्हणाला जर केलं तर केलं, काय झालं, मी केलंच नाही. मी माझी कंपनी स्व कष्टातून उभी केलेली आहे. देवेंद्रजी माझं आयुष्य डोक्यावर पाटे घेऊन भाजी विकली, हमाली केली रेल्वे स्टेशनवर आणि या कष्टातून माझी कंपनी उभी केली. आज मी अमेरिकेपर्यंत माझी कंपनी आहे. मला सांगायला अभिमानाने डीआरडीओ साठी कामं करतोय. डॉक्टर अब्दुल कलाम बरोबर कामं केलेली आहे मी महत्वाच्या प्रकल्पावर. आज ही चर्चा चालू आहे सगळीकडे सेमीकंडक्टर ह्या व्यवसायामध्ये भारतातली पहिल्या त्या 4 कंपन्या आहेत, त्याच्यामध्ये माझी कंपनी आहे. मला अभिमान आहे, मी अशी काळीवेळे धंदे करणार नाही. परंतु आता समोरच्या उमेदवाराला त्याचा पराभव समोर दिसायला लागलाय आणि मग काय करायचं, अशा घाणेरड्या टीका करायच्या, कमरेखालच्या टीका करायच्या आणि मला बदनाम करण्याचं षडयंत्र त्या माणसानं जर चालू केलं असलं तर माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघातली जनता त्याला थारा देणार नाही. आज मला अभिमानानं सांगावंच वाटतं, 5 वर्ष मी काम करतोय. पराभव झाला त्या दिवशी संध्याकाळी डॉक्टर अमोल कोल्हे यांचं फोन करून अभिनंदन केलं. दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलाय. 5 वर्ष मी पायाला भिंगरे लावून संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघ पादाकरण केला. कधी गोरगरिबांना मदत करायची असेल, कधी वादळ आलं, कधी अवकाळी परिस्थिती आली, कधी कुणाचं घर पडलं, कुणाचं घर जळालं, काही नुकसान झाले, मी स्वतः माझ्या माध्यमातून असेल, माझ्या संस्थाच्या माध्यमातून गोरगरिबांचे संसार उभं करण्यासाठी प्रयत्न केले. कोरोना काळ आठवा. कोरोना काळामध्ये मी माझं सगळं तब्येतीचं वगैरे पर्वा न करता अखंड शिरूर तालुका असेल, हडपसर असेल, हडपसरच्या कात्रजच्या घाटापासून जुन्नरच्या नाणे घाटापर्यंत जिथं जिथं लोकांना गरज आहे तिथं तिथं औषधं पुरवून गेलो, तिथे तिथं किराणा मालाच्या किट देत गेलो. त्यावेळेला हा निवडून दिलेला खासदार मुंबईमध्ये शूटिंगमध्ये व्यस्त होता. त्यांनी विकासाच्या वल्गना करू नये. आज त्याचा परिणाम म्हणून मला सांगायचं वाटतं, माझा विकासाचा एजेंडा काय आहे, मला या मतदारसंघासाठी काय करायचं, मी का उभं राहिलोय. मला राजकारणात खूप मोठं करिअर करायचं म्हणून नव्हे. माझा पराभव झाला, मला आपल्याला आवर्जून सांगावंसं वाटतं. 3 वेळा विजय झाला, 4थ्या वेळेला 5,78,000 मतं मला मिळाली. विजयी उमेदवाराला 6,35,000 मतं मिळाली. मला वाटलं असं तर मी आराम करू शकलो असतो, मी काही करू शकलो असतो, राजकारण सोडून घरी बसलो असतो. पण मला जाणीव झाली की ह्या जनतेनं मला 15 वर्ष सांभाळलं, 15 वर्ष आशीर्वाद दिले. त्या 5,78,000 लोकांना वाऱ्यावर सोडून मला काही दुसरा माझा प्रपंच बघायचा नाही. मी अक्षरशः माझा धंदा प्रपंच सगळं काही कुटुंबाच्या हवाली केलं आणि मतदारसंघामध्ये फिरत राहिलो. योगायोगानं 2022 मध्ये देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सरकार उभं राहिलं आणि या नवीन सरकारच्या माध्यमातून मला ताकद मिळाली. एका बाजूने देवेंद्रजी, दुसऱ्या बाजूने एकनाथभाई शिंदे आणि नंतरच्या काळात आमच्या पक्षाचे राष्ट्रीय नेते आदरणीय अजितदादा पवार. इतक्या मोठ्या प्रमाणात काम केली. एकच उदाहरण सांगतो, 2014-2015च्या दरम्यान स्वर्गीय बाबूराव पाचरणे आणि मी धर्मवीर संभाजी महाराजांचं स्मारक वडवणी तुळापूरला उभं करायचं आम्ही दोघांनी आराखडा सादर केला, प्लॅनिंग कमिशनला दिला. सुरुवातीला त्या प्रकल्पाची किंमत 140-145 कोटी रुपये होती. त्याच्यावर चर्चा झाल्या, देवेंद्रजीकडे प्रेझेंटेशन पण झालं, पण नंतर त्याचं बाबूरावजींचा पराभव झाला, माझाही पराभव झाला, तो प्रकल्प बाजूला राहिला. नंतर आलेल्या खासदार आमदाराने नुसतं विकास आराखडा तयार केला, पाठपुरावा काही केला नाही. 250 कोटी रुपयाचा विकास आराखडा, 5 वर्ष नुसता विकास आराखडा घोषणा वल्गनाच राहिल्या. तो विकास आराखडा फक्त कागदावरच राहिला. 2022 मध्ये देवेंद्रजी आणि एकनाथभाई शिंदे यांच्याकडे गेलो. माझ्या मतदारसंघातले 5 महत्वाचे प्रश्न, त्या प्रश्नासाठी मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावली. 16 IAS अधिकारी, जिल्ह्याचे कलेक्टर, जिल्ह्याचे सीओ, जिल्ह्याचे महसूल आयुक्त सगळ्यांच्या बरोबर बैठक लावली आणि माझा पहिला प्रश्न होता, अनेक वर्ष प्रलंबित राहिलेलं धर्मवीर संभाजी महाराजांचं स्मारक वडवणी तुळापूरचं
250 कोटी रुपये म्हटलं मुख्यमंत्र्यांना सांगितलं ते काय पुरणार नाही, त्यात नवीन सुधारणा केल्या पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की आढळराव सांगतील त्याप्रमाणे ग्रामस्थांची वडू आणि तुळापूर ग्रामस्थांची चर्चा करा. नवीन विकास आराखड्यामध्ये ज्या काही गोष्टी आढळराव सांगतील त्याप्रमाणे समाविष्ट करून नवीन विकास आराखडा सादर करा. महिनाभर संपूर्ण जनतेला विश्वासात घेतलं आणि बजेटच्या 8 दिवस अगोदर मुख्यमंत्र्यांकडे तो विकास आराखडा सादर केला. आदरणीय देवेंद्रजी आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांनी त्या बैठकीमध्ये त्याला मंजुरी दिली. कॅबिनेटमध्ये आणि बजेटमध्ये त्याला मंजुरी दिल्यानंतर मला अभिमानाने सांगावं असं वाटतं तो आराखडा 400 कोटी रुपयाचा झाला आणि त्याला मंजुरी दिली, टेंडर दिलं, त्याचं भूमिपूजन केलं. अशा प्रकारची विकास कामं करण्यासाठी ताकद देणारं हे सरकार आहे. केंद्रामध्ये पुणे नाशिक रेल्वेचा प्रकल्प, देवेंद्रजी हा प्रकल्पाची मूळ कल्पना माझी आहे. 2005 सालापासून हा प्रकल्प व्हावा म्हणून प्रत्येक रेल्वे बजेटमध्ये सरकारला धारेवर धरण्याचं काम मी लोकसभेमध्ये केलं. योगायोगानं सुरेश प्रभू रेल्वे मंत्री झाल्यानंतर 2014ला आम्ही मांडणी केली, प्रकल्पाला सुरुवात केली. 2018 पर्यंत डीपीआर तयार झाला. दुर्दैवानं माझा पराभव झाल्यानंतर ते काम तसंच राहिलं. तो प्रकल्प तिथंच थांबला. 5 वर्षानंतर अजूनही आहे तिथंच आहे. आज त्या प्रकल्पाची किंमत 24,000 कोटी रुपये झाली. केंद्रानं आणि अर्धे आणि राज्याने अर्धे द्यायचं आणि मध्ये 25% केंद्र आणि 25% राज्य सरकार आणि 50% बाजारातून उभे करायचं ठरलेलं आहे. त्यासाठी आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आपलं सहकार्य लागणार आहे, केंद्राकडनं मंजुरी लागणार आहे. त्यासाठी आपल्याला सत्तेतला खासदार पाहिजे. विरोधातला खासदार निवडून दिला तर हा प्रकल्प कदापिही होणार नाही. दुसरा महत्वाचा प्रकल्प आमच्याकडे ट्रॅफिकचे प्रश्न महत्वाचे आहेत. गेल्या वेळेला माझा पराभव झाला तो चाकणच्या ट्रॅफिकमुळे. मोशीची ट्रॅफिक असेल, भोसरीची ट्रॅफिक असेल, आपली शिक्रापूरची ट्रॅफिक, वाघोलीची ट्रॅफिक, सोलापूर रोडची ट्रॅफिक, या सगळ्या प्रकल्पाला येणाऱ्या 5 वर्षामध्ये नॅशनल हायवेकडनं किमान 25,000 कोटी रुपयाची गरज आहे. आणि ही 50,000 कोटी रुपये जर आपल्या मतदारसंघामध्ये कोण आणू शकतो तो सत्तेतला खासदार आणू शकतो. आणि म्हणून मला विनंती करायची की मला ह्यासाठी उभा राहिलोय की माझे ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण करायचे. आज माझ्या शिरूर तालुका असेल, जुन्नर असेल आणि आंबेगाव असेल, या तिन्ही तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचे महत्वाचे प्रश्न आहेत पाण्याचे. आज आमचा पावळ, खैरनगर, केंदूर त्या परिसरामध्ये 12 गावाचा पाण्याचा प्रश्न आहे. आमच्या जुन्नर तालुक्यातल्या अनेक पठार मधले संपूर्ण अनेक पठाराचा पाण्याचा प्रश्न आहे. आंबेगाव तालुक्यातल्या सातगाव पठाराचा पाण्याचा प्रश्न आहे. या संदर्भात आदरणीय देवेंद्रजी यांच्याबरोबर मी बैठक पण लावलेली आहे. आचारसंहिता संपल्यानंतर या तिन्ही प्रकल्पावर मला काम करायचंय आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे विरोधक काय म्हणतात, ते काय टीका करतात, त्यांचा काय अजेंडा आहे मला माहिती नाही. त्यांच्या समोर आज एकच अजेंडा आहे. आज ते गावागावामध्ये जाऊ शकत नाही. प्रत्येक गावात गेल्यानंतर लोक अडवतात त्यांना वेशीवर की 5 वर्षात तुम्ही काय केलं आणि 20 निवेदनं दिली, 1 रुपये तुम्ही दिला नाही, आमच्या गावात आले नाही. भारताच्या लोकशाहीतला लोकसभेतला पहिला खासदार आहे की जे 5 वर्षांमध्ये कुठल्याही गावात गेला नाही, 1 रुपयाचा निधी दिला नाही. एवढंच नव्हे तर त्यांचा हक्काचा 80% जो निधी आहे खासदार निधी, त्यातला 80% निधी परत केंद्राकडे जमा झालाय असं माझ्या पेपरमध्ये मी ऐकलं. मला माहिती नाही काय नक्की आहे. म्हणून अशा निष्क्रिय खासदाराला निवडून देण्यापेक्षा तुम्ही मला पाहिलं 15 वर्ष काम करताना पाहिलंय. आज पुणे नाशिक जो खेड सिन्नरचा रस्ता आहे ते काम पूर्ण करण्यासाठी गडकरी बरोबर बैठका घेऊन तो रस्ता मंजूर करून घेतला. बायपासेस मी पूर्ण केले, परंतु आता क्रेडिट घ्यायला हा माणूस पुढे आला. ते काही असो, मला एक विनंती करायची की येणाऱ्या 13 तारखेला काही झालं तरी आपण भूलथापाला बळी पडू नका. त्यांचा अजेंडा आहे, त्यांच्याकडे मुद्दे नाही आहेत म्हणून खालच्या पातळीवर जाऊन टीका करतील. मग कधी पंतप्रधानांवर, कधी मुख्यमंत्र्यांवर, कधी देवेंद्रजीवर टीका करणे एवढा तो माणूस मोठा नाहीये, खूप छोटा माणूस आहे. पण टीका करायला, गप्पा मारायला मोठ्या जरी मारत असल्या तरी आपण त्याला बळी पडू नका. आपल्या शहराचं उदाहरण मी सांगतो. तुम्ही पाहिलं 15 महिन्यामध्ये या शिरूर शहरासाठी अनेक वर्ष प्रलंबित असलेली पाण्याची योजना, त्या योजनेला जवळजवळ 72 कोटी रुपये मी मंजूर करून आणले. त्याचं टेंडर काढलं, त्याचं काम चालू झालंय.
1887 सालापासूनची डॉक्टर महात्मा ज्योतिबा फुलेंनी चालू केलेली शाळा, त्या शाळेचं पुनर्जीवन करण्यासाठी 3.5 का 4.5 कोटी रुपयाचं टेंडर काढून पैसे मंजूर करून आणले, ते काम चालू झालंय. ही सगळी विकास कामं करण्यासाठी मी तुमच्यासाठी उपलब्ध होतो. निवडून दिलेला खासदार उपलब्ध नव्हता. निवडून दिलेल्या खासदारांनी 1 रुपयाचा निधी आणला नाही, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणून येणाऱ्या 13 तारखेला माझं चिन्ह आहे घड्याळ. आता घड्याळ हे चिन्ह का घेतलं सगळ्या जगाला माहिती. माझ्यावर टीका करण्याचे काही कोणाला अधिकार नाहीये. मी महायुतीतलाच उमेदवार म्हणून आपल्या समोर उभा आहे. म्हणून 13 तारखेला घड्याळाच्या चिन्हाच्या बाजूचं बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करा, एवढीच या ठिकाणी विनंती करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.